मंत्री रवींद्र चव्हाण आज टाळकरी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त या ठिकाणी त्यांनी टाळ वाजवण्याचा जो आहे तो आनंद लुटला। काय सांगा, आज टाळकरी झालत तुम्ही? खरं तर आज देहूला तुकाराम महाराजांचं आणि पांडुरंगाचं दर्शन आम्ही सर्वांनी घेतलं आणि आम्ही सर्वजण धन्य झालो। येणाऱ्या काळामध्ये आपण पाहिलं असेल, महाराष्ट्र आणि पूर्ण देशामध्ये कोणतंही संकट हे येऊ नये आणि या संकटापासून देशाला आणि महाराष्ट्राला पूर्णच्या पूर्ण या संकटापासून लांब ठेवावं, हे साकडं आज या ठिकाणी आम्ही सर्वांनी मिळून घातलं आहे। आणि मला खात्री आहे पांडुरंग राया आणि तुकाराम माऊली हे आम्हा सर्व महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील। टाळकरी झालता तुम्ही, आज लहानपणीची आठवणी आल्या का? नाही, खरं तर इथे आल्यानंतर टाळकरी म्हणण्यापेक्षा वारकऱ्यांच्या बरोबर एक सर्व त्यांच्यामध्ये रंगून जाणं, त्यांचा असणारा जो भक्तिभाव आहे त्या भक्तिभावामध्ये आपण सर्वजण सामील होणं हे फार गरजेचं असतं। ही वर्षानुवर्षाची असणारी परंपरा आहे, ती पुढे अविरतपणे चालू राहणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे। लहानपणापासून हे करत आलो आहे, त्यामुळे आज ते केलं। कॅमेरामन अजय सर, रणजित जाधव, TV9 मराठी, देहू, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।